कल्याण पश्चिम एक असं ठिकाण जिथे मतदार जवळपास प्रत्येक निवडणुकीत आपला नेता बदलतात. पण असं का होतं? चला, आज ह्यामागचं राजकारण आणि लोकांच्या मनातला नेमका विचार काय आहे हे समजून घेऊया. आपण बोलतोय कल्याण पश्चिमबद्दल. हे फक्त मुंबईजवळचं एक शहर नाही, तर वेगाने वाढणाऱ्या शहरी भारताचं एक उत्तम उदाहरण आहे. इथे जे घडतं ते आपल्याला सांगतं की शहरांमधले मतदार नक्की काय विचार करतात. तर मूळ प्रश्न हा आहे की एकाच शहरातले लोक आपला नेता पुन्हा पुन्हा का बदलतात? दिलेली आश्वासनं कमी पडतात की लोकांच्या अपेक्षाच खूप जास्त आहेत? चला, याचा शोध घेऊया. कोणत्याही राजकारणाची खरी कहाणी सुरू होते ती लोकांच्या रोजच्या जगण्यातून. तर आपल्या विश्लेषणाचा हा पहिला भाग, शहराची रोजची परीक्षा. इथलं राजकारण ना मोठ्या विचारसरणीचं नाहीये, ते आहे रोजच्या जगण्याचं. लोकांच्या सगळ्यात मोठ्या तक्रारी कोणत्या? वाहतूक कोंडी, विशेषतः स्टेशनजवळची, खड्डेमय रस्ते आणि हो, पाण्याची भयंकर टंचाई. या समस्या लोकांच्या डोक्यात पक्क्या बसल्या आहेत. आणि ही संख्या बघा, जवळपास 4.5 लाख. हे फक्त आकडे नाहीत, हे आहेत मतदार, जे रोज या सगळ्या त्रासाला सामोरे जातात. त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे या समस्यांवरचं उत्तर शोधणं. म्हणून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, कल्याण पश्चिमची राजकीय गोष्ट लिहिली जाते ती लोकांच्या रोजच्या त्रासातून. आणि मतदानाच्या दिवशी हाच अनुभव मतपेटीत उतरतो. कारण शेवटी सन्मानाने जगण्याचा अधिकार हा आपल्या संविधानाचा गाभा आहे. आणि त्यासाठी माहितीपूर्ण आणि जबाबदारपणे आवाज उठवणं महत्त्वाचं ठरतं. बरं, जर समस्या एवढ्या स्पष्ट आहेत, तर लोक एकाच नेत्याला किंवा पक्षाला त्या सोडवण्यासाठी परत संधी का देत नाहीत? आणि इथेच येतो आपल्या कथेचा दुसरा भाग, नेत्यांचं फिरता दार आणि लोकांची नाराजी. आपण एक शब्द नेहमी ऐकतो, अँटी इन्कम्बन्सी किंवा सत्ताविरोधी भावना. याचा अगदी सोपा अर्थ आहे, आता खूप झालं, आम्हाला बदल हवाय. जेव्हा मतदार सध्याच्या नेत्याच्या कामावर खुश नसतात तेव्हा ते विरोधात मत देतात. आता ह्या मतदारसंघाचा इतिहास बघा, एक गोष्ट लगेच लक्षात येईल. इथल्या मतदारांना बदल खूप आवडतो. 2009 मध्ये बघा, मनसे. मग 5 वर्षांनी 2014 मध्ये भाजप आणि त्यानंतर शिवसेना. म्हणजे सत्तेची खुर्ची इथे कोणासाठीच कायमची नसते. पॅटर्न अगदी सरळ आहे. जो सत्तेत आहे त्याला पुढच्या वेळी बाहेरचा रस्ता दाखवायचा. पण 2024 मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग झालं. पहिल्यांदाच निवडून आलेला आमदार परत जिंकला, पण गंमत अशी की एका नवीन पक्षाच्या चिन्हाखाली. मग हा बदल आहे की ती जुनी सवय नव्या रूपात? या नव्या राजकीय समीकरणांमुळे कल्याण पश्चिमचा नकाशाच बदलून गेला आहे. आता लढत सरळ सरळ राहिलेली नाहीये. मतांचं विभाजन झालंय आणि त्यामुळे राजकारण आणखीनच गुंतागुंतीचं बनलंय. 2024चे निकाल बघितले की हे अगदी स्पष्ट दिसतं. जी मराठी मतं एकेकाळी एकाच ठिकाणी जायची, ती आता शिवसेनेच्या 2 गटांमध्ये विभागली गेली आहेत. जणू काही एकाच मतदाराचे 2 भाग झालेत. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे, आता कोणताच एक पक्ष आरामात जिंकू शकत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागते, आघाड्या बनवाव्या लागतात आणि प्रत्येक एक मत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे निकाल काय लागेल याचा अंदाज लावणं फारच कठीण झालंय. पण या सगळ्या गदारोळात सामान्य मतदार कुठे आहे? तो काय विचार करतोय? त्याच्यासमोर नेमका काय पेच आहे? चला, आता मतदाराच्या नजरेतून ही परिस्थिती पाहूया. मतदारासमोर एक मोठा पेच आहे. एका बाजूला आहे सत्ताधारी पक्ष, ज्यांच्या हातात सरकार आहे, पैसा आहे आणि सुरू असलेल्या कामांची एक यादी आहे. तर दुसऱ्या बाजूला आहेत विरोधक, जे लोकांच्या नाराजीचा फायदा घेऊन बदल घडवण्याचं आश्वासन देत आहेत. निवड करणं खरंच सोपं नाहीये. आणि इथेच मतदाराच्या माहितीची गोपनीयता आणि संमतीचा प्रश्न येतो, ज्याला भारताच्या डीपीडीपी कायद्यात महत्त्व दिलं गेलं आहे. तर मग या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? मतदारांचा विश्वास परत कसा जिंकायचा? आपल्या विश्लेषणाच्या या शेवटच्या भागात आपण एका विजयी रणनीतीवर नजर टाकूया. याला आपण म्हणूया विजयाची चतुष्सूत्री. पहिली पायरी, लोकांच्या रोजच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा. पाणी, वाहतूक, कारण मतदारांसाठी हेच महत्त्वाचं आहे. दुसरी पायरी, स्वतःला एक विश्वासार्ह नवा पर्याय म्हणून सादर करा. लोकांना बदल हवाय, पण विश्वासार्ह बदल. तिसरी, विखुरलेल्या विरोधी मतांना एकत्र आणा, कारण मतांचं विभाजन म्हणजे थेट पराभव. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी,
फक्त चेहऱ्यावर निवडणूक लढू नका, तर लोकांसमोर ठोस योजना ठेवा. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कल्याण पश्चिममध्ये निवडणुका मोठ्या घोषणांनी नाही जिंकल्या जात. त्या जिंकल्या जातात लोकांचं रोजचं जगणं सोपं करणाऱ्या विश्वासार्ह योजनेने. लोकांना आश्वासनं नकोत, त्यांना परिणाम हवेत. आणि शेवटी प्रत्येक निवडणूक ह्याच एका प्रश्नाभोवती फिरते. माझं रोजचं जगणं सोपं होतंय का? हा प्रश्न फक्त कल्याण पश्चिमचा नाही, तर आपल्या संपूर्ण लोकशाहीचा आत्मा आहे. आणि ह्याचं उत्तरच आपलं भविष्य ठरवतं.